नमस्कार. आज आपण एक रानभाजीची ओळख करून घेणार आहोत आणि ती म्हणजे वाघाटी. आणि तिचं हे फूल मी तुमच्यासाठी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर ही वाघाटी म्हणजे अगदी लिंबा एवढं छोटा लिंबू जो असतो त्याच प्रकारे आणि थोडासा लांबुळका अशी ही वाघाटीची फळं असतात आणि ती थोडीशी कडक असतात. आणि आतल्या बिया जर कठीण असल्या तर ते सहसा कापले जात नाही. तर त्याचा आजूबाजूचं देठ आपण कापून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. तर ही वाघाटीची भाजी एकादशीनंतर आपण जेव्हा उपवास सोडतो आषाढी एकादशीचा, तर त्यावेळेला ही भाजी खाल्ली जाते. तर यामागे काही शास्त्रीय कारण हे नक्कीच असणार आहे. तर ही वाघाटी म्हणजे ज्याचं उष्ण गुणधर्माची अशी ही असते आणि त्याचसोबत पित्तनाशक ही असते. त्याचप्रमाणे पोटाचे जे विकार असतात त्यावर सुद्धा ही फायदेशीर असतं. आणि आपण एकादशीचा उपवास केलेला असतो, कोणाला पित्त होतं, वात असतो, तर यामध्ये ही गुणकारी असते म्हणून ही प्रथा ही पडलेली असावी. तर आपण जे कडक ज्या फळं आहेत तर ते आपण खलबत्त्यामध्ये थोडेसे ठेचून घेतलेले आहे आणि आतल्या ज्या बिया आहेत कडक तर त्या आपण बाजूला काढून घेतलेल्या आहे. तर या वेलीला जे त्याचे काटे असतात तर ते अगदी टोकदार आणि थोडेसे वाकलेले असतात, अगदी वाकनकासारखे. त्यामुळे याला वाघाटी असं नाव पडलं आहे. तर याला वाघाटी, वाघाटे किंवा गोविंद फळ किंवा गोविंदी असे सुद्धा नावं आहेत. कारण गमतीने असं म्हणतात की ही भाजी खाल्ल्यानंतर पोटात गोविंद गोविंद असा आवाज येतो. तर त्यामुळे त्याला असं नाव पडलेलं आहे. तर ही म्हणजे थायरॉईडमध्ये सुद्धा आपल्याला उपयोगी अशी ही भाजी आहे. तर ही अशी काटेरी असं एक वेलवजा हे असतं, तर त्याच्यावर हे फळं येतात. तर ही अगदी आपण खाल्ली पाहिजे. तर हे बिया वगैरे काढून आपण त्याचे छोटे बारीक असे तुकडे करून घेणार आहोत. अगदी साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे. याला जास्त आपल्याला काही साहित्य लागणार नाही आहे. तर आपण बाजूला पाहू शकता की लसूण आणि अद्रक याचे पण बारीक काप करून घेतलेले आहे आणि हिरव्या मिरचीचे सुद्धा मी बारीक काप केलेले आहे. आता हे थोडंसं वरचं आवरण थोडं कडक असल्यामुळे आपण थोडे याला कापून घेणार आहोत. आणि अतिशय गुणकारी अशी ही भाजी आहे आणि आपल्याला जर मिळाली तर ह्या पिरियडमध्ये मार्केटमध्ये ती अवेलेबल असते. तर आपल्याला मिळाली तर आपण नक्की करून ती खा. आणि त्याचसोबत ही भाजी सुकी बनवलेली आहे आपण, तर ही भाजी रस्स्याची सुद्धा आपण बनवू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी आपण बनवू शकतो. तर आपण या ठिकाणी हरभऱ्याची डाळ भिजत घालून ही भाजी केलेली आहे. तर आपण थोडीशी हरभऱ्याची डाळसुद्धा याआधी भिजून घेतलेली आहे आणि कांदासुद्धा कापून घेतलेला आहे. तर ही भाजी जी आहे तर ती आधी आपल्याला ही थोडीशी उकळून घ्यायची आहे, थोडी शिजवून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण पॅनमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आपण पाहू शकता हे वाघाटी जेव्हा धुत आहोत तेव्हा हात अगदी असे चिकट झालेले आहेत. तर थोडा चिकटावा आणि पांढुरका असं त्याच्यामध्ये तो ज्यूससारखं त्याचा निघत असतो. तर हे आपण स्वच्छ असे धुवून घेतलेलं आहे. अगदी चिकट हात झाले होते माझे त्यावेळेला आणि ते पाणी पाहू शकता आपण अगदी असं पांढुरकं झालेलं आहे, पिवळसर पांढुरकं. तर आपण आता हे शिजवून घेत आहोत. तर शिजायला जास्त काही वेळ लागत नाही, पटकनच ते शिजतात. आणि आपण आता हे शिजलेले आहेत तर आपण एका गाळणीमध्ये ओतून घेणार आहोत. कारण आपल्याला आता म्हणजे सुकी भाजी बनवायची आहे. थोडं कडसर ही भाजी ही असते. आणि आपले कटुले सगळ्यांनाच माहीत असेल, तर कटुले थोडे नरम असतात, वर त्याला अगदी मऊ मऊ असे काटे असतात, परंतु याला काटे नसतात आणि त्याच साईजची असते, पण थोडंसं म्हणजे कडक असते. त्याचं आवरण जे आहे ते कडक असते. तर आपण आता ही फोडणी करून घेतली, मोहरी जिरं घालून घेतलं आहे, कढीपत्ता घातलेला आहे आणि लसूण अद्रक आणि हिरवी मिरचीसुद्धा आपण त्यामध्ये घालून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण आता हिंग घातलेला आहे. त्यानंतर जे सुके मसाले आहेत, हळद, तिखट, धणे पावडर, तर हे आपण याच्यामध्ये घालून घेतलेले आहे. आणि या ठिकाणी मी कांदा घालायचं विसरलेली आहे. तर नंतर मी हा कांदा वेगळा असा भाजून घेतलेला आहे आणि तो त्या भाजीमध्ये टाकलेला आहे. नाही टाकलं तरीसुद्धा चालते, पण आता आपला कांदा कापलेला होता तर त्यासाठी मग मी अगदी कमी तेल घेतलेलं आहे आणि त्यात कांदा भाजून त्यामध्ये
टाकून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी घालून आपण ही डाळ थोडी शिजवून घेणार आहोत, कारण आपली वाघाटीची भाजी जी आहे आपण ती आधीच शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे डाळसुद्धा आपण थोडी शिजवून घेणार आहोत. आणि या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगदी थोडं तेल टाकून मी कांदा हा परतून घेत आहे आणि एका गॅसवर आपली ते डाळ ही जी आहे ती शिजत आहे. तर दोन्ही काम आपले एकाच वेळेला होत आहेत. तर माझी अशी ही साधी सोपी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर आतापर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर या ठिकाणी आपण पाहिलं की आपली डाळसुद्धा ही बोटचेपी झालेली आहे. बोटचेपी म्हणजे अगदी थोडंसं शिजायला थोडी कमी राहिलेली आहे, म्हणजे अगदी शिजण्यावरच आहे. तर त्यावेळेला आपण ही वाघाटी त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि आपण थोडंसं मीठ घातलेलं नव्हतं आतापर्यंत, तर मीठसुद्धा आपण घालून घेतलेलं आहे. आणि छान आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे. आणि थोडासा गरम मसाला मी या ठिकाणी वापरलेला आहे. तर हा गरम मसाला टाकून आपण छान कालवून घेतलेला आहे आणि अगदी किंचित आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान अशी मऊ अशी शिजून घ्यायची आहे. तर ही भाजी भाकरीसोबत किंवा पोळीसोबतसुद्धा छान लागते. तर ही सुकी असल्यामुळे आपण वरण भात घेतला तर त्याच्यासोबतसुद्धा ही खाऊ शकतो. अतिशय औषधी गुणांनी युक्त अशी ही भाजी आहे. म्हणजे अगदी आपण जे त्रिदोष म्हणतो तर त्यात कफ, वात आणि पित्त हे त्रिदोष आहेत, तर त्याच्यावर गुणकारी अशी ही भाजी आहे. तर आपल्याला ह्या भाजीची ओळख होती किंवा नाही, किंवा पहिल्यांदाच आपण हे नाव ऐकलं किंवा पहिल्यांदाच ही भाजी पाहिली, तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही यापूर्वी ही भाजी कधी ऐकली किंवा खाल्ली आहे का, किंवा तुमच्या इथं कधी करते, तुमच्या इथं मिळते की नाही मिळत, तर ह्या सगळ्यासाठी मला नक्की कमेंट करा. म्हणजे मला समजेल की ही भाजी खरोखरच किती लोकांना माहीत आहे. तर छान आपली भाजी ही आता शिजलेली आहे. वरून आपण थोडी कोथिंबीर घालत आहोत आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये ही काढून घेणार आहोत. सुकी भाजी केलेली आहे आणि खूप सुंदर चवीला अशी, अजिबात म्हणजे अशी कडू वगैरे काही लागत नाही ही भाजी. खूपच सुंदर चवीला अशी भाजी आपली तयार झालेली आहे. ही प्लेटमध्ये आपण आता काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावर आपण आता कोथिंबीर घालणार आहोत. तर कोथिंबीरीसोबत मी थोडंसं खोबऱ्याचा किससुद्धा टाकलेला आहे आणि हे वाघाटीचं फळ मुद्दाम मी तुम्हाला दाखवायसाठी ठेवलेलं आहे आणि ते आता याच्यावर ठेवत आहे की तुम्ही पाहू शकता. आणि आता खोबऱ्याचा किससुद्धा आपण यावर घातलेला आहे. म्हणजे अतिशय सुंदर चवीला तर ती आहेच, पण आपल्याला दिसायलासुद्धा छान दिसली पाहिजे नाही का. म्हणजे छान दिसली की आपल्याला खायची इच्छा होते. तर धन्यवाद रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल.